हे खत तयार करून जर तुम्ही कुंडीत लावलेल्या आपल्या अळूच्या पानांना दिले तर आता या कडक उन्हाळ्यामध्ये देखील खूप सारी अळूची पाने आपल्याला ही मिळतील। त्याचबरोबर तयार झालेली जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची हिरवीगार तजेलदार होण्यासाठी देखील हे खत अतिशय फायदेशीर उपयुक्त असे आहे। बऱ्याच वेळा उन्हाळ्यामध्ये अळूची ही जी पाने आहेत ती येतात, मात्र त्या पानांचा आकार हा छोटा राहतो आणि काही दिवसांमध्येच ती पाने ही पिवळी होतात। तर त्यासाठी आज आपण आपल्या घरातील एका वस्तूचा वापर करून खत तयार करून या अळूच्या पानांना देणार आहोत। तर हे खत कसे तयार करायचे आणि तयार केल्यानंतर त्या खताचा वापर कसा व किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोत। कारण कोणतीही खते ही झाडांना देताना ही प्रमाणशीर देणे हे तितकेच महत्त्वाचे असते। अळूच्या या पानांना महिन्यातून एकदा कोणते एक खत दिले तरी देखील हे पुरेसे असते, मात्र सूर्यप्रकाश आणि पाणी या दोन गोष्टी मात्र यांना योग्य प्रमाणात मिळणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, तरच याच्यावरती भरपूर अशी ही पाने येतात। तर त्या सगळ्याविषयीची माहिती देखील आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। अळूची ही जी पाने आहेत ज्या ठिकाणी ओलावा गारवा असेल त्या ठिकाणी ही लवकर वाढतात। यांना वाढीसाठी ही जास्त सूर्यप्रकाशाची ही आवश्यकता नसते। त्यामुळे जेव्हा आपण कुंडीमध्ये हे अळूचे कंद लावतो तेव्हा ही जी कुंडी आहे ती नेहमी अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी याला सकाळचे किंवा संध्याकाळचे 1 ते 2 तास एवढेसे असे हलकेसे ऊन मिळेल। आता आपण खत तयार करण्यासाठी ज्या 2 वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील हे जे पहिले खत आहे ते म्हणजे हे शेणखत आहे। शेणखत हे अळूच्या पानांसाठी अतिशय उपयुक्त असे आहे, कारण याच्यामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते। मात्र आता उन्हाळ्यामध्ये असेच कोरडे खत देण्याऐवजी आपल्याला त्याच्यापासून हे लिक्विड खत तयार करून दिले तर त्याचा चांगला फायदा होतो। शेणखत घेताना मात्र ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असे घ्यायचे। जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर त्याऐवजी तुम्ही गांडूळ खत किंवा कंपोस्ट खताचा देखील हा वापर करू शकता आणि याचा वापर आपल्याला 1 ते 2 महिन्यातून एकदा केला तरी देखील हा पुरेसा होतो। त्यानंतर मी ही जी दुसरी वस्तू वापरणार आहे ती म्हणजे या लसणाच्या साली आहेत। लसणाच्या साली देखील आपल्या झाडांसाठी अतिशय उपयुक्त फायदेशीर अशा आहेत। लसणाच्या सालीमध्ये हे आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम यासारखे जे घटक आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात। लसणाच्या सालीमध्ये जे कॅल्शियम असते त्यामुळे अळूच्या पानांचे जे देठ आहेत ते सुदृढ मजबूत होतात आणि अळूची जी पाने आहेत ती देठामधूनच तयार होत असतात। देठ जेवढे मजबूत असतात तेवढीच तयार होणारी पाने देखील ही मोठ्या आकाराची येण्यासाठी ही मदत होते। त्याचबरोबर लसणाच्या सालीमध्ये जे मॅग्नेशियम असते त्यामुळे अळूची जी पाने आहेत ती हिरवीगार तजेलदार होण्यासाठी याचा चांगला फायदा होतो। तर 1 ते 1.5 मुठी या लसणाच्या सालींचा आपण वापर करणार आहोत। अशा प्रकारे शेणखत आणि ह्या ज्या लसणाच्या साली आहेत ते आपल्याला 2 ते 3 दिवस अशा प्रकारे ह्या पाण्यामध्ये ह्या भिजत ठेवायच्या, जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतील आणि आपले हे जे खत आहे ते तयार होईल। 2 दिवसानंतर तयार झालेले जे खत आहे ते देखील असेच डायरेक्ट वापरायचे नाही। तर त्याचा वापर कसा करायचा हे आपण पाहणार आहोतच। अळूचे कंद जेव्हा आपण कुंडीमध्ये लावतो तेव्हा त्याच्या एका कंदापासून खूप सारे कंद तयार होत असतात। अशा प्रकारे बाजूने जेव्हा छोटे छोटे हे कंद तयार होतात तेव्हा ते वेळोवेळी काढून दुसऱ्या कुंडीमध्ये हे लावावे, कारण एकाच कुंडीमध्ये जास्त कंद जर राहिले तर त्याच्यापासून तयार होणारी जी पाने आहेत ती खूपच छोट्या आकाराची येतात, कारण त्या कंदांना वाढण्यासाठी आपल्याला जागा मिळत नाही। कंद जेवढे मोठे तेवढेच पाने देखील हे मोठ्या आकाराची येतात। त्याचबरोबर अळूची पाने कापण्याची एक विशिष्ट पद्धत असते। पाने कापताना ही नेहमी वरच्या बाजूने कट करावे, कारण त्याच्या एका पानातून दुसरे पान हे तयार होते। त्यामुळे ज्या ठिकाणी दुसरे पान तयार होते त्याच्या 1 ते 2 इंच अशा प्रकारे वरच्या बाजूने हे पान कट करावे। जर तुम्ही खालच्या बाजूने हे कट केले तर लवकर पाने तयार होणार नाहीत। अळूची पाने ही वाढीसाठी मोठ्या आकाराची होण्यासाठी कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा असणे देखील हे तितकेच आवश्यक आहे। कुंडीतील या माती कधीही सुकू द्यायची नाही, कारण अळूच्या पानांच्या वाढीसाठी त्यांना मातीमध्ये हा नेहमी ओलावा असणे हे आवश्यक आहे। आता आपण हे जे खत तयार केलेले आहे ते देण्यापूर्वी कुंडीतील माती ही वरच्या बाजूने थोडी हलवून मोकळी करायची, म्हणजे आपण दिलेले जे खत आहे ते मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल।
तयार केलेले जे खत आहे ते जर 1 मग असेल तर त्याच्यामध्ये अजून 1 ते 1.5 मग हे साधे पाणी मिक्स करून नंतरच आपल्याला या अळूच्या पानांना द्यायचे आहे। अशा प्रकारे हे खत तयार करून जर तुम्ही कुंडीत लावलेले अळूच्या पानांना दिले तर काही दिवसांमध्येच कुंडीमध्ये खूप सारे पाने येतील आणि पानांचा आकार हा मोठा होऊन पाने हिरवीगार तजेलदार झालेले तुम्हाला दिसून येतील। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।